नमस्कार मित्रांनो, मी जर्नी विथ चेतन नमस्कार मित्रांनो, मी चेतन आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेलच की तर हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आणि तर हाय, काय म्हणताय? कसे आहेत सगळे? तर नमस्कार मित्रांनो, मी चेतन आणि जर्नी विथ चेतनचं स्वागत आहे. फास्ट झालं कॉन्फिडन्स. तर नमस्कार मित्रांनो, मी चेतन आणि आपल्या जर्नी विथ चेतनमध्ये स्वागत आहे. सो आजचा व्लॉग आहे कॉन्फिडन्स लेवल. तर आपण जो व्लॉग बनवतो, तुम्ही पाहिलं असेलच की खूप लो कॉन्फिडन्समध्ये आपण व्लॉग बनवतो की 4 लोक बघतील किंवा बाजूवाले काय म्हणतील, कोण आलं तर आपण पटकन व्लॉग बंद करतो किंवा स्टॉप करतो. त्यामुळे थोडा आपला कॉन्फिडन्स लो होतो आणि आपला व्हॉईस पण खूप लो होतो. तर त्यावर मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये काही सजेशन देणार आहे. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ आवडली तर त्याला कमेंट नक्की करा. तर आज आपण बोलणार आहोत कॉन्फिडन्स लेवल. तर व्लॉग बनवताना आपण आपली कॉन्फिडन्स लेवल कशी वाढवायची. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची जागा प्रॉपर निवडा, जेणेकरून कोणीही तिकडे नसेल. आता सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे बघा, मी कुठे आलो आहे, मागे कोणीच नाही. कोणी दिसतंय का तुम्हाला? नाही. सो आपण बिनधास्त बोलू शकतो, चुकलो तरी आपण आपल्याला सुधारवू शकतो. त्यामुळे जागा तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे अशी निवडा, सायलेंट जागा निवडा आणि तिकडे कोणी नसेल. त्यामुळे कारण आपण फ्रेशर आहोत, इवन मी पण आताच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, आपलं ग्रोथ होतं आहे चॅनल. सो तुम्ही मुळात जागा अशी निवडा की तिकडे कोणी नसेल. ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही व्लॉग रेकॉर्ड केलात, थोडाफार तरी चांगला असेल तरी अपलोड करा. जेव्हा तुम्ही व्लॉग अपलोड करता, तुमच्या व्लॉगला व्ह्यूज येतात, वॉचिंग आवर्स तुमचे वाढतात, तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स येतो. तर तुम्ही सुरुवात करा. किंवा काही जणं विचार करतात की मी काय टॉपिक निवडू किंवा कशावर व्हिडिओ बनवू. तर तुम्ही ॲटलीस्ट सुरुवात करा. मिनिमम तीन मिनटाची तरी व्हिडिओ काढली, तुम्ही 3 मिनटं जरी व्लॉग काढला तरी तो अपलोड करा. कारण अपलोड केल्यावर तुम्हाला तुमचा बेस्ट रिझल्ट कळतो. तुमचे सबस्क्रायबर ती व्हिडिओ बघतायत की नाही, ती त्यांना आवडते की नाही, ते लाईक करतात की नाही, तर ते तुम्हाला त्याचा अंदाज येतो. त्यामुळे तुम्ही स्टार्ट करा आणि मग नंतर तुमचा कॉन्फिडन्स लेवल आपोआपच वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अशी की स्वतःवर खूप विश्वास ठेवा की मी आज ही व्हिडिओ करूनच राहणार आणि हा ब्लॉग मी करूनच राहणार. मग भले मला 1 तास लागून देत, 2 तास लागून देत, कितीही वेळ लागून देत, पण मी हा ब्लॉग करणार. कारण जर तुमचा तो ब्लॉग व्हायरल झाला तर तुमचे दिवस नक्की बदलू शकतात. त्यामुळे स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, मेहनत करा, तुम्हाला यश नक्की एक ना एक दिवस मिळेल. तर मित्रांनो, ब्लॉग काढताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो आहे ती बॅकग्राऊंड तुमची चांगली हवी, बॅकग्राऊंड नॉईस तुमचा कमी हवा आणि तुमचा आवाज पहिली गोष्ट म्हणजे क्लिअर यायला पाहिजे ब्लॉगमध्ये. आणि तुमचा जो फेस आहे, तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर जो माझा फेस आहे तो सेंटरला यायला पाहिजे, ना की असं अर्ध कट व्हायला पाहिजे किंवा असं यायला पाहिजे. म्हणजे बघणाऱ्याला पण ॲक्च्युली फोकस तो आपल्या व्लॉगवर करू शकतो. त्यामुळे आपला पूर्ण चेहरा त्याच्यात दिसेल. आणि फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात ना, त्यामुळे तुम्ही बघा, हा जो व्ह्यू आहे ना, मी सेंटरला आहे बरोबर कॅमेराच्या, तर तुम्ही तो पकडू शकतात. आणि कंटिन्यू तुम्ही कॅमेराकडे बघूनच व्हिडिओ करायची, ना की तुमच्या त्या 3 बटन्स असतात तिकडे किंवा स्क्रीनच्यामध्ये वगैरे. तर कंटिन्यू कॅमेराकडेच बघा, जेणेकरून आपण व्हिडिओ आपला जो रिझल्ट येईल तो प्रॉपर सेंटर जो व्ह्यू येईल तो येईल. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी कॅमेराकडेच बघा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही ब्लॉगचे वेगवेगळे प्रकार असतात. तुम्ही आता मी असं चालत करतो आहे किंवा तुम्ही एका ठिकाणी बसून पण करू शकता. तुम्ही सेल्फी टाईमला मोबाईल लावून पण तुम्ही करू शकता. डिपेंड तुम्हाला कसं कम्फर्टेबल पडतं आहे त्याच्यावर. सगळ्यांना अशी अपेक्षा असते की मी ब्लॉग काढतो आहे तर ॲटलिस्ट माझे कपडे चांगले असावेत किंवा टापटीप असावेत असं. तर
ती गोष्ट एक ठीक आहे. तुम्ही जे डेलीचे कपडे यूज करता टी शर्ट्स किंवा शर्ट्स त्याच्यावरही तुम्ही व्लॉग करू शकता. अशी कंपल्सरी नाही की मी ओव्हरऑल वर्ल्ड किंवा ओव्हरऑल म्हणजे एरिया दिसणार आहे तर मी चांगले कपडे घालावे किंवा ब्रँडेड घालावे, तर असं काय नाही. लोकं तुमची व्हिडिओ बघायला येतात ना की तुमचे कपडे बघायला येतात. आणि जशी तुमची नंतर कॅपॅबिलिटी वाढेल तर तुम्ही चांगले कपडेही घेऊ शकता, असं काय नाही. बट सध्या ज्या परिस्थितीत तुम्ही आहात, कोणाची परिस्थिती नसते चांगले कपडे घ्यायची, तर तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. कारण यूट्यूबला अशी काही रिक्वायरमेंट नाही की तुम्ही चांगले कपडेच घालावे तरच मी व्हिडिओ करेन, तर असं नाही आहे. तर हा हट्ट सोडून द्या. तुम्ही ज्या टी शर्ट किंवा शर्टमध्ये आहात तर त्यात तुम्ही व्हिडिओ करू शकतात. पण एकच म्हणणं आहे की बिनधास्त करा, न घाबरता करा. कारण लोकं तुमचा कॉन्फिडन्स बघतात की हा काय बोलतो आहे, हा काय माहिती देतो आहे आपल्याला. त्यामुळे तुम्ही ते पहिले करा. मला असं वाटतं की त्याला तुम्ही पहिले प्रायोरिटी द्यावी. तर आता राहिला सगळ्यात मोठा प्रश्न की व्लॉगचा टॉपिक. तर मला असं वाटतं की तुम्ही टॉपिक एक काढू शकतात, 1 किंवा 4 किंवा 5 जे काय तुम्हाला जमतील ते त्यात तुम्ही सिलेक्ट करू शकतात. आता फॉर एक्झाम्पल मी हा टॉपिक निवडला की व्लॉगिंग कशी करायची, त्याला काय सुटेबल आहे, कॉन्फिडन्स लेवल काय असावा. तर जसं तुम्ही व्लॉग बनवत जाल तसे तुम्हाला टॉपिक सुचत जातील आणि जशी तुमची मेमरी एकदम स्ट्रॉंग होत जाते. त्यामुळे तुम्ही खूप छान छान ब्लॉग असे बनवतात. त्यामुळे करत राहा. कारण नुसतं आपण विचारच जर करत गेलो तर व्हिडिओ कशी बनवायची किंवा काय, तर त्याच्यावरच आपला वेळ पूर्ण निघून जातो. तुम्ही कंटिन्यू बोलत राहा. काहीही बोललात तरी चालेल, पण बोलत राहा. आणि जे तुम्हाला अननेसेसरी वाटतं ते तुम्ही कट करा आणि जे चांगलं वाटतं आहे ते एडिट करा आणि तुम्ही छान तो ब्लॉग बनवू शकता. पण माझं म्हणणं आहे की असं की तुम्ही सुरुवात करा. कारण सुरुवात जर तुम्ही केली तर शेवट आपोआप होतो. त्यामुळे स्टार्ट करा असं मला वाटतं. आणि आता पुढचा प्रश्न जो आहे तो, आपण किती मिनटाचा ब्लॉग बनवावा, मिनिमम किंवा मॅक्झिमम. तर बघा, मिनिमम तुम्ही 8 मिनटाचा तरी ब्लॉग बनवा. कारण जेवढा तुमचा ब्लॉग मोठा असेल तेवढा तुमच्या ब्लॉगला नंतर चॅनेल मॉनिटाईज झालं की ॲडव्हर्टाईजमेंट लागतात आणि तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगवर ती अर्निंग मिळते. त्यामुळे कमीत कमी 8 मिनटाचा तरी ब्लॉग बनवा तुम्ही. आणि मॅक्झिमम तुम्ही कितीही बनवू शकतात, 20 मिनटं, 40 मिनिट्स, 1 आवर. तर तुम्ही तो केवढाही तुम्ही स्ट्रेच करू शकता. आणि प्रत्येकाला असा प्रश्न पडतो की अरे यार, एवढा मोठा ब्लॉग बनवायचा म्हणजे मी काय कंटिन्यू बडबड करत बसू का. तर अशी गोष्ट नाही आहे. तुम्ही बघा, 3-3 मिनटाचा ब्रेक किंवा 2 मिनटाचा ब्रेक घेऊन म्हणजे तुमची व्हिडिओ कट करून पण तुम्ही ब्लॉगिंग करू शकतात. असं कंपल्सरी नाही आहे की 8-10 मिनटं मी कंपल्सरी येड्यासारखं बडबडतच राहावं, असं नाही आहे. जर तुम्ही कट करून जर पार्ट केलेत तर तो ब्लॉग नक्की तुमचा मोठा होईल. तुम्ही ती मिनिट्स टोटल काउंट करून पण तुम्ही करू शकतात. तर तुमचा तो ब्लॉग कधी बनेल हे तुम्हाला पण नाही समजणार. तुम्ही ब्रेक घेऊन पण करू शकतात की तुम्हाला सुचत नसेल मी काय बोलावं. पण थोडं जरी आपण बोललो तरी मोठा ब्लॉग तो नक्कीच होतो. तर हे तुम्ही नक्की करून बघा. आता सिम्पल साधा एक्झाम्पल घ्या. मी जर 3 मिनटाची व्हिडिओ बनवली, 3 मिनटाचा ब्लॉग बनवला आणि मी कंटिन्यू बोलत राहिलो 3 मिनटं, तर असं मी 4 वेळा जरी बोललो तरी 3 चोक 12 मिनटाचा ब्लॉग माझा सहज होतो. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका यार की मी 12 मिनटं काय बडबडू. तुम्ही असा विचार करा मी 2 मिनटं आणि 3 मिनटं किती व्हॅल्युएबल बोलतो आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही ते नक्की ट्राय करून बघा. आणि मुळात भरपूर जणांना अशी अपेक्षा असते की मी जर ब्लॉगिंग करतो आहे तर माझा मोबाईल एकदम चांगला असावा, HD असावा ॲटलिस्ट. भरपूर जणांचे सजेशन असतात की यार आयफोन मस्त आहे, आयफोनची क्लिअरिटी पण बाप असेल तर आपण आयफोनच घेऊन ब्लॉगिंग करूया का, किंवा चांगला अँड्रॉईड घेऊन मागातला घेऊन ब्लॉगिंग करूया का. तर असं काही नाही आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल मोबाईल असेल तर त्यानेही तुम्ही केलीत ब्लॉगिंग तरी चालेल. फक्त त्याची थोडीफार क्लिअरिटी चांगली असली ना तरी चालेल. आणि नंतर तुमच्याकडे जशी अर्निंग येईल यूट्यूबमार्फत किंवा अजून कुठून, तर तुम्ही चांगला मोबाईल नक्की घ्या. बट तुम्ही स्टार्ट करा. अशी अपेक्षा ठेवू नका की यार मला चांगलाच मोबाईल हवा आहे, त्याची क्वालिटीच HD हवी आहे, आणि असं नाही आहे. तर तुम्ही सुरुवात करा. जो मोबाईल अवेलेबल आहे
त्याने सुरुवात करा. कारण यूट्यूबमध्ये तुमच्या व्हिडिओची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. तुम्ही वीकमधून किती व्हिडिओ टाकतात किंवा आठवड्यातून किती व्लॉग टाकतात, तर ते खूप महत्त्वाचं आहे ना की तुमचा मोबाईल कुठल्या क्वालिटीचा आहे, तुमच्या व्हिडिओ कुठल्या क्वालिटीच्या येत आहेत, तर ते महत्त्वाचं नाही आहे. तर मला असं वाटतं की तुमचा साधा मोबाईल असेल तरी चालेल, त्याची क्लिअरिटी नॉर्मल चांगली हवी. अगदीच कॅमेरा डल थोडा नको. तर नॉर्मल कमी किमतीतले पण आता MI कंपनीचे वगैरे पण मोबाईल असतात, ते खूप कमी किमतीतले असतात, तर तेही तुम्ही घेऊ शकतात. आणि ना बरेच जणांना ना असं डाऊट असतो यार, एज ग्रुप, की यार म्हणजे कुठल्या एज ग्रुपने व्हिडिओ करावा किंवा यूट्यूब चॅनल ओपन करावं. तर मला असं वाटतं की कुठल्याही एज ग्रुपने, भले तो लहान मुलगा असो किंवा लग्न झालेला पुरुष किंवा स्त्री असो किंवा वयस्कर माणूस असो, तर मला असं वाटतं की काही लिमिटेशन नाही आहेत तुम्ही व्लॉगिंग करायला किंवा तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओज करायला. आजकाल सगळेच बिनधास्त व्हिडिओ बनवतात. त्यामुळे तुम्ही असं मनात खंत ठेवू नका की यार माझं एज आहे किंवा मी खूप लहान आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही लहान असाल तर पहिले अभ्यास करा, त्याच्यानंतर यूट्यूबवर फोकस करा. कारण बेसिक क्वालिफिकेशन तरी तुम्हाला हवंच कंपल्सरी, कारण क्वालिफिकेशन पण तुम्हाला खूप पुढे नेतं. या सगळ्या गोष्टींसाठी क्वालिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुमचं एज असेल, तुम्ही अबाव 40 किंवा 50 असाल, तर बिनधास्त तुम्ही करू शकतात. असं विचार करू नका यार की माझं वय आता गेलं आहे निघून, तर मी काय बोलू. तुम्ही बघितलं असेलच यूट्यूबला की वयस्कर माणसं पण, आजी आजोबा खूप फेमस आहेत. त्यामुळे असा विचार करू नका. सुरुवात आत्ता करा. वय अजून गेलेलं नाही आहे आणि वय अजून सुरू झालेलं पण नाही आहे. हे लहान मुलांना आहे आणि ते मोठ्या माणसांना होतं. त्यामुळे सुरुवात करा आणि स्वतःचा म्हणतात ना सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप करा, स्वतःची ओळख निर्माण करा. यूट्यूब हा खूप चांगला सोर्स आहे इन्कमचा. त्यामुळे खूप छान त्याने इन्कम पण होतं आणि मेहनत पण खूप करावी लागते, भयानक आणि भरपूर मेहनत करावी लागते. बट त्याचा रिझल्ट जो असतो तो खूप सॅटिस्फाईड असतो. तुम्ही इवन तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज वगैरे आले की तुम्हाला छान वाटेल. तर नक्की करून पहा. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण ओव्हरऑल व्लॉगिंग कशी करावी, कुठला मोबाईल किंवा काय त्याच्या रिक्वायरमेंट असतात, त्याच्या ड्रेसिंग सेन्स काय असतो आणि कुठल्या एज ग्रुपने त्या कराव्यात किंवा काय, तर सगळी इन्फॉर्मेशन मी या व्लॉगिंगमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्लॉग बघितल्यावर तुम्ही मोटिवेट झालात की नाही, तुम्ही यूट्यूब चॅनल चालू केलं की नाही, ते नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चला तर मग भेटू आपण आता मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये.